Good morning, student. So today we are starting the crossing over. So what are crossing over? That is the exchange of genes between the non-sister chromatids of same chromosomes. The हाय क्रोमोसोम है, दोन क्रोमोसोम्स आहेत. या क्रोमोसोमची ही सिस्टर आहे, ही पण सिस्टर क्रोमॅटिड आहे. सिस्टर ही आणि ही काय सिस्टर क्रोमॅटिड आहे. हा दुसरा क्रोमोसोम आहे, त्याची ही एक आणि ही एक, ही सिस्टर क्रोमॅटिड झाल्या. याची एक आणि याची एक एकमेकावरती येते, त्याला नॉन सिस्टर काय म्हणजे नॉन सिस्टर किंवा हे दोन्ही येते. या क्रोमोसोमची हे आणि या क्रोमोसोमची हे दोन्ही एकमेकावरती जर क्रॉस होत असतील, जीन जर एक्सचेंज करत असतील, याचे जीन त्याच्यावरती त्याचे जीन याच्यावरती जर एक्सचेंज होत असतील, त्याला क्रॉसिंग ओव्हर काय म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर. So crossing over is the process in which there is a recombination of genes between the non-sister chromatids of homologous chromosome. जे दोन एकसारखे क्रोमोझोम्स आहेत त्याच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये जीन्स एक्सचेंज होणं, त्यालाच काय म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. दॅट इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. दॅट्स आर हेल्प फॉर द रिकॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन ऑफ द न्यू जीन, याच्यामुळे नवीन जीन येणार आहे, न्यू कॉम्बिनेशन दिसणार आहे. जसं रेड आणि व्हाईट क्रॉस केलं की पिंक तयार होते, त्याला न्यू कॉम्बिनेशन म्हणायचे. दॅट्स आर द रिझल्ट्स ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. Crossing over, the term given by the scientist Morgan. टर्म कोणी दिलेले क्रॉसिंग ओव्हर तर मॉर्गननं दिलेले. मॉर्गन पॉइंटेड द टर्म द क्रॉसिंग ओव्हर. आता ही जोडी कसली एकसारखी जोडी आहे, हाय क्रोमोझोम आहे हाय क्रोमोझोम एकसारखी जोडी, त्याला होमोलॉगस काय म्हणायचे होमोलॉगस क्रोमोझोम. आता क्रॉसिंग ओव्हरमध्ये स्टेप्स कुठले आहेत? द स्टेप्स बिटवीन द क्रॉसिंग ओव्हर्स तुम्हाला 11वीला आपण स्टडी घेतलेलं आहे, 11वीला झालेला स्टडी. जस्ट लाईक द सिनॅप्सिस, होमोलॉगस क्रोमोझोमच्या जोड्या लागणं, होमोलॉगस क्रोमोझोमच्या जोड्या लागणं सिनॅप्सिस. पुन्हा या क्रोमॅटिड्स त्या ठिकाणी बायफर्केट होणं, इथं कसं झालं बायफर्केट. 1 2 3 4 क्रोमॅटिड्स आहेत, टेट्रॅड, त्याला काय म्हणले टेट्रॅड. सिनॅप्सिस म्हणजे जोड्या लागतात, होमोलॉगस क्रोमोझोमच्या जोड्या लागतात, एकसारख्या क्रोमोझोमच्या जोड्या लागतात सिनॅप्सिस. जोड्या लागल्यानंतर त्या ठिकाणी बायफर्केशन होणं. दॅट्स आर द टेट्रॅड. त्याला काय म्हणजे टेट्रॅड. या क्रोमोझोमची एक आणि याची एक, त्याला नॉन सिस्टर म्हणजे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकावरती ओव्हरलॅप होणं, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकावरती ओव्हरलॅप होणं. अँड दॅट इज अ क्रॉसिंग ओव्हर. त्याला काय म्हणले क्रॉसिंग ओव्हर. आणि मग जीन्स काय होतील, याचे जीन त्याच्यावरती त्याचे जीन याच्यावरती जेव्हा स्लाईड होईल तेव्हा त्या ठिकाणी जीन्स एक्सचेंज होतील, आणि जीन्स एक्सचेंज होणं म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर आहे, क्रॉसिंग ओव्हर. आणि हे शेवटी टोकाला येणं टर्मिनलायझेशन म्हणजे सुटणं. एकूण 4 स्टेप झाल्या. जोड्या लागणं म्हणजे काय दॅट्स आर द सिनॅप्सिस. त्याला काय म्हणलं आपण सिनॅप्सिस. जोड्या लागणं म्हणजे सिनॅप्सिस. बायफर्केट होणं that's the tetrad. Then X-like configuration,
यासारखं क्रॉसिंग ओव्हर आणि शेवटी एकमेकावरती स्लाईडवरून शेवटी सुटणं टर्मिनलायझेशन. सो दॅट्स आर द 4 steps that are involved within the crossing overs. So crossing over are the universally accepted. क्रॉसिंग ओव्हर हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, सर्व सजीवांना हे लागूच आहे. ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे काय होणार आहे, या क्रोमोझोमची जीन त्याच्यावरती, त्याची जीन याच्यावरती येणार आहे आणि मग जीन्स एक्सचेंज होतील. आणि जीन्स जर एक्सचेंज झाले तर त्याच्यापासून नवीन जे आपत्ती पुढे होणार आहे त्यामध्ये चेंजेस दिसतील. न्यू कॉम्बिनेशन दे आर फॉर्म, रिकॉम्बिनेशन दे आर फॉर्म, न्यू व्हरायटी दे आर फॉर्म. दॅट्स आर द रिझल्ट्स फॉर द नॅचरल सिलेक्शन. त्याच्यामुळे नॅचरल सिलेक्शन होईल, नवीन व्हरायटी तयार होतील. दॅट इज रॉ मटेरियल फॉर द प्रोडक्शन ऑफ द न्यू स्पेसीज. इट हेल्प फॉर द व्हेरिएशन्स, त्याच्यामुळे व्हेरिएशन दिसेल. सो दॅट्स आर द क्रॉसिंग ओव्हर. कशाला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर? काय डेफिनेशन केली आपण क्रॉसिंग ओव्हरची? 2 मार्काला नोट येते, राईट ए नोट ऑन क्रॉसिंग ओव्हर किंवा डिफाईन क्रॉसिंग ओव्हर 1 मार्क. सो व्हॉट आर क्रॉसिंग ओव्हर? सो प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यू कॉम्बिनेशन, प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यू कॉम्बिनेशन or recombinations of genes in between the non-sister chromatids, in between the non-sister chromatids of homologous chromosome. हे दोन्ही एकसारखे क्रोमोझोम्स आहेत, त्याला होमोलॉगस म्हटलं आहे. त्याच्या नॉन सिस्टममध्ये त्या ठिकाणी जीन्स एक्सचेंज होत आहेत आणि नवीन त्या ठिकाणी कॉम्बिनेशन तयार होत आहे, नवीन त्या ठिकाणी व्हरायटी तयार होते, रिकॉम्बिनेशन होते. सो प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनेशन और न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स due to the exchange of genes between the non-sister chromatids of homologous chromosome, and that is called crossing over. त्याला क्रॉसिंग ओव्हर म्हटलं आहे. कुणी दिलेले आहे टर्म गिवन बाय द सायंटिस्ट मॉर्गन. मॉर्गनने या ठिकाणी टर्म दिलेले आहे. 11वीला आपण घेतलेलं आहे. यू आर ऑलरेडी स्टडीड क्रॉसिंग ओव्हर. कधी होते क्रॉसिंग ओव्हर? क्रॉसिंग ओव्हर दे आर ऑकर ड्युरिंग द पॅचिटिन स्टेज ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मियोसिस फर्स्ट. हे मियोसिसमध्ये होते. मियोसिस फर्स्टमध्ये प्रोफेज फर्स्ट, आणि त्या प्रोफेज फर्स्टमध्ये स्टेज कोणती? पॅचिटिन. पॅचिटिनच्या वेळेस त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होणं, जीन्स एक्सचेंज होती. सो क्रॉसिंग ओव्हर दे आर टेक्स प्लेस during the phacetin of the prophase first of meiosis first. याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप कोणती? फर्स्ट स्टेप, and that's are the synapses. त्याला काय म्हणलं आपण? सिनॅप्सिस म्हणजे जोड्या लागलं. फर्स्ट स्टेप इज द सिनॅप्सिस. होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर लागलं किंवा जोड्या लागलं, सिनॅप्सिस म्हणजे अशी जोडी लागते. सेकंड स्टेप, हे क्रोमोझोम असे उभे बायफर्केट होतील, उभे क्रोमोझोम असे बायफर्केट होतील आणि 1 2 3 आणि 4 क्रोमॅटिड दिसतील आपल्याला तिथं. टेट्रॅड, त्याला काय म्हणले? टेट्रॅड. सेकंड स्टेप इज द टेट्रॅड कंडिशन. थर्ड स्टेप, नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकावरती ओव्हरलॅप होतं. नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकावरती ओव्हरलॅप आणि एक्स लाईक कॉन्फिगरेशन, त्याला क्रॉसिंग ओव्हर. काय म्हणायचं आहे? क्रॉसिंग ओव्हर अँड एक्सचेंज ऑफ जीन्स. आणि जीन्स काय होतील? याची त्याच्यावरती, त्याची याच्यावरती जीन्स एक्सचेंज होतील. अँड दे आर स्लाइड अँड टर्मिनलायझेशन. शेवटी काय असेल? टर्मिनलायझेशन असेल. सो दॅट इज द 4 स्टेप्स इन्वॉल्व विद इन द क्रॉसिंग ओव्हर. काय इम्पॉर्टन्स आहे क्रॉसिंग ओव्हरचं? दॅट रिझल्ट द न्यू कॉम्बिनेशन, that result the recombination, produces the new variety. It helps for the natural selection. It also helps changes of variations also. त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे? चेंजेस झाल्यामुळे त्या ठिकाणी व्हेरिएशन दिसेल, नवीन व्हरायटीज तयार होतील. सो क्रॉसिंग ओव्हर दे आर ॲप्लिकेबल
युनिव्हर्सल ॲप्लिकेबल, हे हा रूल क्रॉसिंग ओव्हरचा जवळपास सर्वच ऑर्गॅनिझम्सला लागू आहे. सो आर द क्रॉसिंग ओव्हर ऑल्सो. So see here student, Morgan's experiment showing linkage and crossing over. हे मॉर्गनने या ठिकाणी लिंकेज काय आहे किंवा क्रॉसिंग ओव्हर काय आहे याच्यावर त्या ठिकाणी संशोधन केलेलं आहे. Their research on the crossing over, their research on the linkage. लिंकेज वरती त्या ठिकाणी त्यांना रिसर्च केलेलं आहे. So Morgan, they are selected the fruit fly. Morgan fruit fly selected, fruit fly. That's the melanogaster. Drosophila melanogaster. मेंडलने या ठिकाणी काय सिलेक्ट केलेलं आहे एक्सपेरिमेंटसाठी, क्रॉसिंग ओव्हरसाठी किंवा त्याच्या त्या लिंकेजसाठी? यू कॅन सिलेक्टेड द फ्रूट फ्लाय. फळावरती उडणारे जे लहान कीटक आहेत किंवा त्याला चिलटं म्हणा, त्या व्हरायटी त्यांना त्या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. यू कॅन सिलेक्टेड द फ्रूट फ्लाय. कोणता सायंटिफिक नेम काय? ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. वाय दे आर सिलेक्टेड द ड्रॉसोफिला? तर ड्रॉसोफिलाच का सिलेक्ट केलेलं आहे त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी? सो ड्रॉसोफिला दे आर इझिली अवेलेबल. हे फ्रूट फ्लाय जे आहेत, हे फ्रूट फ्लाय त्या ठिकाणी काय तर इझिली अवेलेबल आहेत, लवकर त्या ठिकाणी मिळतील, लवकर सापडतील. दे आर इझिली कल्चर्ड. त्याला ते संख्या वाढवायची, तो लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी तो ते कल्चर करतोय, वाढवतोय संख्या. दे आर इझिली कल्चर्ड इन लॅबोरेटरीज ऑल्सो. देअर लाईफ सायकल स्पॅन ओनली 2 weeks ऑल्सो. त्याचा लाईफ सायकल पण शॉर्ट आहे, म्हणजे 2 आठवड्याचाच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला भरपूर जनरेशन स्टडी करायला. यू कॅन स्टडी द सेव्हरल जनरेशन्स विद इन द फ्रूट फ्लाय. दॅट्स आर द ड्रॉसोफिला. And one most important with the Drosophila, they have fast reproductive rate also. याच्यामध्ये रिप्रोडक्शनचा रेट हा फास्ट आहे, हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन ऑल्सो. रिप्रोडक्शन भरपूर आहे, भरपूर उत्पत्ती होते, त्याला चान्स आहे क्रॉसिंगसाठी. सो व्हाय द मॉर्गन दे आर सिलेक्टेड द फ्रूट फ्लाय ड्रॉसोफिला? 2 मार्काचा क्वेश्चन येतोय. फर्स्ट ऑफ ऑल दॅट्स आर इझिली अवेलेबल. कुठेही मिळते, ते काय असं काय फारसा अवघड नाही. दे आर इझिली कल्चर्ड. लॅबोरेटरीमध्ये त्याला कल्चर करता येते, संख्या तिची वाढवता येते. दे आर इझिली कल्चर्ड विद इन द लॅबोरेटरीज ऑल्सो. देन देअर लाईफ स्पॅन दे आर शॉर्ट, ओनली 2 weeks. त्याचा लाईफ स्पॅन छोटासा आहे, 2 आठवड्याचाच आहे, त्यामुळे तिचे जनरेशन स्टडी करता येत आहे. अँड दे आर फास्ट और हाय रिप्रोडक्टिव्ह रेट ऑल्सो. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनचा रेट जास्त आहे, भरपूर रिप्रोडक्शन थोड्या अवधीमध्ये होते. सो यू कॅन स्टडी द सेव्हरल जनरेशन्स विद इन द लिमिटेड टाईम. त्यामुळे त्याला त्याची सेव्हरल जनरेशन स्टडी करायला चान्स सापडला. जसं मेंडलनं स्टडी केलेलं होता डायब्रिड क्रॉस, कशामध्ये? पी प्लांटमध्ये. सेम केस आहे. सो हिअर द मॉर्गन कॅन बी used the diamond cross of the Drosophila. Drosophila मध्ये जर diamond cross एकमेकाला क्रॉस केले. So Morgan they are conducted the diamond crosses similar just like the Mendel in pea plant. म्हणजे वाटाण्यामध्ये मेंडलनं जसे डायमंड क्रॉस वापरले गेले तसेच त्या ठिकाणी इथं एक्झाम्पल कुठलं आहे तर फ्रूट फ्लाय ड्रॉसोफिला ऑल्सो. काय दिसेल आपल्याला? त्याने 2 व्हरायटी त्या ठिकाणी निवडलेले आहेत. 2 व्हरायटीज आर सिलेक्टेड, येलो व्हाईट अँड वाईल्ड टाईप.
फ्रुट्स लायचे त्यांना सिलेक्ट केलेले आहेत. येलो व्हाईट, येलो बॉडीचा कलर त्या ठिकाणी त्या चिलटाचा येलो कलरचा असेल. अँड व्हाईट आय, त्याला पांढरे डोळे असतील. व्हाईट आय, येलो बॉडी अँड व्हाईट आय. ही क्रोमोझोमची जोडी आहे आणि त्याच्यावर हे जीन्स आहे, येलोचा आणि हा व्हाईटचा. हिची अलिली इकडे असली, हिची अलिलीच आहे, सो येलो व्हाईट एक व्हरायटी घेतलेली आहे. कोणत्याही जातीचा फिमेल, ही फिमेल आहे. दे आर क्रॉस विथ द मेल. मेल कुठला घेतला आहे? वाईल्ड टाईप, जंगली असलेला एक चिरट त्या ठिकाणी घेतला, वाईल्ड टाईप. त्याला जीन कुठले आहेत? वाय प्लस आणि डब्ल्यू प्लस आहे. त्याचा ब्राऊन कलर, याचा कलर मात्र कसा आहे? ब्राऊन कलर आहे. त्याला डोळे कसले आहेत? रेड आय. त्याला रेड आय किंवा लाल रंगाचे डोळे आणि ब्राऊन कलरची बॉडी आहे. तो टाईप कोणता आहे? वाईल्ड टाईप. हे दोन्ही कसले झाले? त्याचा पॅरेंटल. कसले? पॅरेंटल जनरेशन्स आहे. देन द फिमेल क्रॉस विथ द मेल, हे दोन्ही एकमेकाला क्रॉस केले. काय काय झालं? F1 जनरेशन. हे पहा, हा क्रोमोझोम इथं आहे. त्याच्यामुळे जोडी कुठली लागली? या क्रोमोझोमची लागली. इथला क्रोमोझोम इथं आहे. लक्षात येते का? हा एक क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम इथं आला आणि हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम इथं आहे. हा मेल आहे. मेलमध्ये हा एक्स क्रोमोझोम आणि हा वाकडा दिसतो तो वाय क्रोमोझोम आहे. आणि फिमेलमध्ये हा एक्स आणि हा एक्स क्रोमोझोम. आता कॉम्बिनेशन क्रॉसमध्ये कसं दिसेल मला? हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम हे एकत्र आलेले आणि हा क्रोमोझोम मध्ये एकत्र आलेले. F1, त्याचा F1. हा प्रकार कोणता आहे? वाईल्ड टाईप, त्याचा वाईल्ड टाईप. आणि हा प्रकार कोणता आहे? येलो व्हाईट आहे, त्याचा येलो व्हाईट हाऊस. म्हणजे इथं न्यू कॉम्बिनेशन काही दिसत नाही, नवीन काय तयार झालेलं नाही. काय घेतलं जातो? वाईल्ड टाईप आणि इथं येलो व्हाईट, इथं पण वाईल्ड टाईप आणि इथं पण येलो व्हाईटच आहे. नवीन कॉम्बिनेशन तयार झालेलं नाही. न्यू कॉम्बिनेशन दे आर नॉट फॉर्म. हायब्रिड आहे, नो डाऊट, बट ते शोइंग द पॅरेंटल कॅरेक्टर. याच्यामध्ये पॅरेंटल कॅरेक्टर्स आहेत. वेन F1 हे F1 आहे, F1 द्या क्रॉस, हे दोन्ही जर एकमेकाला क्रॉस केले तर पुढे काय येणार आहे? खाली F2 जनरेशन. काय येणार आहे? F2 जनरेशन्स. आणि मग F2 जनरेशनमध्ये त्या ठिकाणी खाली रिझल्ट त्यांना पाहिले तर त्या रिझल्टमध्ये त्याला काय दिसून आलं? शोईंग द मॅक्झिमम केसेस ऑफ पॅरेंटल जनरेशन. पॅरेंटल जनरेशनच्या ज्या केसेस आहेत त्या जास्त खाली दिसून आल्या. त्या किती आहेत? 98.7%. 98.7% एवढ्या केसेस त्या ठिकाणी खाली त्या ठिकाणी त्याला दिसून आल्या. अँड द रिकॉम्बिनंट जीन सेक्शन झाल्यामुळं दिसणाऱ्या केसेस ह्या अत्यल्प आहेत. 1.3. रिकॉम्बिनंट टाईप हे कमी प्रमाणात आहे. नवीन व्हरायटी त्या ठिकाणी कमी प्रमाणात दिसल्या. जीन सेक्शन झालेले कमी दिसले. रिकॉम्बिनंट टाईप्स ऑल्सो. खाली काही व्हरायटी दिसतात बघा तुम्हाला इथं खाली, अशा डायग्राम बघायची तिथं खाली. त्याच्यामध्ये व्हाईट टाईप आहे, ब्राऊन व्हाईट आहे, येलो व्हाईट आहे, येलो रेड आहे. आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी केसेस ह्या पॅरेंट सारखे दिसत आहेत. हे असं का झालं? पॅरेंट सारखे का दिसत आहेत? तर याच्यामधले जे जीन्स आहेत, सेक्स लिंक्ड जे जीन्स आहेत, सेक्स क्रोमोझोम्समध्ये असलेले जे जीन्स आहेत, येलो व्हाईट घ्या, that particular genes are closely linked. ते जीन्स जवळजवळ आहेत. they are closely linked with each other
अँड ड्युरिंग सिग्रिगेशन ज्यावेळी त्या ठिकाणी सिग्रिगेशनची वेळ येते ते दे आर नॉट इझिली सेपरेट. सिग्रिगेशनच्या वेळेस ते सेपरेट होत नाही. म्हणजे एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनमध्ये जाताना ते एकत्रितच जात आहेत, सेपरेट होत नाही. दे आर नॉट इझिली सेपरेट. दे आर क्लोजली बाउंड. त्यांचं बाउंडिंग हे क्लोजली आहे. त्याला सेक्स लिंक्ड काय म्हणजे आपण सेक्स लिंक्ड जीन्स असो. लिंक्ड जीन पाठी बघितले. लिंक्ड जीन्स दॅट्स आर लिव्हिंग टुगेदर. दे आर क्लोजली असोसिएटेड अँड डू नॉट सिग्रिगेट ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्म. गॅमेट फॉर्म होताना ते सहजासहजी सेपरेट होत नाही. आणि म्हणून खाली येणारे जे वेगवेगळे टाईप्स असतील किंवा पुढे जे येणारे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जवळपास पॅरेंटल जनरेशन दिसेल. का तर हे दोन इझिली सेपरेट होत नाही. सो रिकॉम्बिनेशन चान्सेस विल बी 1.3 ओनली अँड द पॅरेंटल चान्सेस दे आर 98.7%. हे कशामुळे आहे? ड्यू टू क्लोज बाउंडिंग ऑफ लिंक्ड जीन हे एकमेकाला बाउंड झालेले आहे. ते जवळजवळ आहे. जवळ असल्यामुळे ते इझिली सेपरेट होत. हे कुठला आहे? क्रॉस फर्स्ट. कोणता आहे? क्रॉस फर्स्ट आहे. आता इकडं क्रॉस सेकंड कोणता टाईप घेतला इथं? वाईल्ड टाईप. कोणता घेतलाय? वाईल्ड टाईप. म्हणजे इथला जो टाईप आहे तोच घेतलाय, वाईल्ड टाईप. आणि त्याचा क्रॉस बरोबर लावलेला आहे व्हाईट मिनिएचर बरोबर लावलाय. व्हाईट मिनिएचर. तिचे डोळे मात्र पांढरे आहेत आणि त्याचे पंख कसले आहेत? तर मिनिएचर कंडिशन्सला आहेत. मिनिएचर विंग्स. थोडक्यात काय तर इथं F2 मध्ये आलेले जनरेशन इथे घेतले क्रॉसिंगला. व्हाईट मिनिएचर अँड वाईल्ड टाइप्स. आता पॅरेंटल मध्ये बदल झालेले आहे. पॅरेंट चेंज झाला. इथं जो काही येलो वाईल्ड होता तो काही घेतलेला नाही. आता हे हायब्रिड घेतलेले आहे आणि त्याचा क्रॉस वाईल्ड म्हणून लावला आहे. आणि मग त्या ठिकाणी चेक केलं पुढं. हे F2 जनरेशन कोणतं आहे? F2 जनरेशन आहे. आणि F2 नंतर खाली कुठला आहे? सॉरी हे F1 आहे आणि खाली येणारा कुठला आहे? F2 जनरेशन. आणि त्या जनरेशनमध्ये जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी भरपूर नवीन व्हरायटी दिसतील. म्हणजेच काय? रिकॉम्बिनेशन दिसेल. याच्यामध्ये या ठिकाणी रिकॉम्बिनेशन किती दिसत आहे? 37.2%. इथं रिकॉम्बिनेशनला वाव जास्त आहे. रिकॉम्बिनेशन द्या मोर. रिकॉम्बिनेशन जास्त दिसेल. का दिसेल जास्त? तर या ठिकाणी दोन जीनमध्ये अंतर जास्त आहे. दे आर लूजली बाउंड. इथं कसं होतं? दोन जीन हे जवळजवळ होते. दोन्ही जीन जवळ होते त्यामुळे दे आर स्ट्रॉंगली बाउंडेड. इथं तसं नाही. इथे या ठिकाणी दोन जीन्स आहेत. ही जीन त्या ठिकाणी अंतरावरती आहे. दोघांमध्ये अंतर जास्त आहे. त्यामुळं हे एकमेकापासून त्या ठिकाणी सुटू शकतात क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस. During the crossing over, the genes they are separate. Genes they are separate. आणि genes हे genes separate झाल्यामुळं खाली नवीन कॉम्बिनेशन दिसतील. नवीन कॉम्बिनेशनला वाव आहे. सो ड्यू टू लूज बाउंडिंग म्हणजे अंतर जास्त आहे. ड्यू टू लूज बाउंडिंग द रिकॉम्बिनेशन चान्सेस दे आर द मोर अँड दे आर 37. म्हणजे इथं फक्त 1.3 होतं. इथं मात्र 37% चान्सेस वाढलेले आहेत. 37% चान्सेस दे आर द मोर इन F2 जनरेशन ड्यू टू लूज बाउंडिंग ऑफ जीन्स. जीन्स हे लूज बाउंडिंग आहेत किंवा डिस्टन्सले एकमेकापासून दूर आहेत. म्हणजे F1 मध्ये तयार झालेले जर घेतले आणि क्रॉस लावलं तर त्या ठिकाणी हायब्रिडपासून त्या ठिकाणी नवीन व्हरायटी भरपूर तयार होते. मात्र पॅरेंटल जनरेशन्समध्ये जर क्रॉस लावला तर त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन कमी दिसते. इन पॅरेंटल जनरेशन रिकॉम्बिनेशन चान्सेस दे आर लेस 1.3%. But in a hybrid, the cross second, the recombination chances they are more
It is 37.2% also. Why? Because the genes, they are loosely bounded. Genes are loosely bounded, distance liye, and during the crossing over, the genes they are exchanged. Crossing over, the genes exchange होतील, and that's why it produces the new variety or new combination also. So that's how the Morgan's experiment showing the linkage and the crossing over also. So another unit, autosomal inheritance. Autosomal inheritance. आपल्यामध्ये ऑटोझोम्स काय आहेत? व्हॉट आर ऑटोझोम्स? आपल्यामध्ये टोटल क्रोमोझोम किती आहेत? 46, 46 क्रोमोझोम आहे. 46 क्रोमोझोम्स आहेत आपल्यामध्ये. डिप्लॉइड सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या किती आहे? 46. म्हणजे जोड्या किती आल्या? 23 पेअर. एकूण 23 जोड्या, 23 पेअर. यातली एक जोडीची कुठली आहे? एक जोडी कुठली आहे? एक जोडीची कुठली आहे त्यातली? एक जोडी ही सेक्स क्रोमोझोमची असेल. एक्स किंवा XY आहे की सेक्स क्रोमोझोम. एक जोडी जी आहे ती सेक्स क्रोमोझोमची आहे. एक जी पेअर आहे कुठले? सेक्स क्रोमोझोमची आहे. आणि उरलेल्या ज्या 22 जोड्या आहेत, 22 जोड्या त्या कुठल्या आहेत? ऑटोझोम्स. कोणते आहेत? ऑटोझोम्स. रिमेनिंग 12 पेअर्स दे आर द ऑटोझोम्स. उरलेल्या 22 जोड्या आहेत त्या ऑटोझोम्स आहेत. एक्स वरती हे जे एक जी जोडी आहे एक्स आणि वाय क्रोमोझोमची, त्यावरती त्याच्या नॉन होमोलॉगसवरती जे जीन्स असतील त्याला काय म्हणायचं आहे? सेक्स लिंक्ड. आपलं पाठी बघितलं आपण सेक्स लिंक्ड जीन्स. एक्स आणि वाय हे सेक्स क्रोमोझोम झाले. त्याच्या नॉन होमोलॉगस सेगमेंट म्हणजे वरच्या पार्टवरती असलेले जे जीन्स असतील ते कसले आहेत? सेक्स लिंक्ड जीन्स आहेत. आता सेक्स क्रोमोझोमचा पार्ट बाजूला ठेवा. उरलेले 22 जोडे आहेत ते कुठले आहेत? ऑटोझोम्स. कोणते आहेत? ऑटोझोम्स. आणि मग ऑटोझोम्सवरती पण त्या ठिकाणी जीन्स आहेत. ऑटोझोम्सवरती पण जीन्स आहेत. दॅट जीन्स कंट्रोल अ ट्रेट अदर दॅन सेक्स. हे जे जीन्स आहेत हे जीन्स त्या ठिकाणी कसले कॅरेक्टर कंट्रोल करतील? अदर दॅन सेक्स लिंक्ड. सेक्स लिंक्ड सोडून इतर कॅरेक्टर त्या ठिकाणी ते कंट्रोल करतील. त्याला ऑटोझोमल ट्रेट्स काय म्हणायचे? ऑटोझोमल ट्रेट्स. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर ड्यू टू द जीन्स लोकेटेड ऑन ऑटोझोम्स which control the character other than sex linked genes and are called autosomal inheritance. त्याला काय म्हणायचं? ऑटोझोमल इनहेरिटन्स. जर हे ह्या जोड्या म्हणजे होमोलॉगस जोड्या झाल्या, किती जोड्या आहेत ह्या? 22 जोड्या. अशा 22 जोड्या असतील, 22 पेअर्स, आणि त्याच्यावरती जे जीन्स असतील ते ऑटोझोमल जीन्स झाले. सेक्स लिंक्ड जीन्स सोडून इतर काय जीन्स असतील ते. and that genes, and ह्याच्यावरती जे जीन्स आहेत that genes they are carried character from one generation to another. so ते पण जीन्स त्या ठिकाणी काही कॅरेक्टर्स वाहतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. and that control the character other than sex character सोडून ते इतर काय कॅरेक्टर कंट्रोल करतील. दॅट्स आर कॉल्ड ऑटोझोमल ट्रेट. त्याला काय म्हणायचं? ऑटोझोमल ट्रेट्स. आणि त्या प्रकारच्या इनहेरिटन्सला काय म्हणायचं? ऑटोझोमल इनहेरिटन्स. दॅट्स इनहेरिटन्स इज कॉल्ड ऑटोझोमल इनहेरिटन्स. आता ऑटोझोमल इनहेरिटन्स हे काही डॉमिनंट जीनमुळे असतील, काही रिसेसिव्ह जीनमुळे असतील. ऑटोझोमल इनहेरिटन्स इट मे बी द डॉमिनन्स और इट मे बी द रिसेसिव्ह ऑल्सो. काही एक्झाम्पल दिलेत बाबा पुस्तकामध्ये. काही एक्झाम्पल दिले आहेत. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स. एक्झाम्पल कुठला आहे? विडोपिक. विडोपिक म्हणजे या ठिकाणी इथं इकडची अशी केस जाणं,
आणि व्ही शेप येणं, इथं या ठिकाणी हे केस पाठीमागं जाणं, व्ही शेप, विडोपिक. तर ऑटोझोमल रिसेसिव्हचे काही एक्झाम्पल दिले आहेत. फिनिलकीटोन्युरिया किंवा आणखी सिस्टिस फायब्रोसिस किंवा सिकल सेल ॲनिमिया, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? ऑटोझोमल रिसेसिव्हचे. तर ऑटोझोमल डॉमिनंटचं एक्झाम्पल कुठलं आहे? ऑटोझोमल डॉमिनंट दे आर द विडोपिक ऑल्सो. काय मग ऑटोझोमल इनहेरिटन्स कशाला म्हणायचं? ऑटोझोमल इनहेरिटन्स इन अ डिप्लॉइड. आपल्यामध्ये डिप्लॉइडचा विचार केला तर काय 22 पेअर्स आहेत ऑटोझोम्स आहेत, ऑटोझोम्स. and the genes located on autosomes which are carried the character from one generation to other than sex linked, and that traits are called autosomal traits, and that inheritance is called autosomal inheritance. ही एक जोडी सोडायचे, शेक्सपियरची सोडायची आणि उरलेले जे सगळे आहेत ते ऑटोझोम्स आहेत, त्याच्यावरती जे जीन्स असतील ते कॅरेक्टर ट्रान्समिट करतील एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, त्याला ऑटोझोमल ट्रेट आणि त्या इनहेरिटन्सला ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणायचं. मग ऑटोझोमल इनहेरिटन्स दोन प्रकारचं, डॉमिनंट ऑटोझोमल ट्रेट आणि रिसेसिव्ह ऑटोझोमल ट्रेट्स. डॉमिनंटमध्ये एक्झाम्पल कुठलं आहे? विडोपिक. तर रिसेसिव्हमध्ये एक्झाम्पल कुठलं आहे? सिकल सेल ॲनिमिया किंवा फिनिलकीटोन्युरिया किंवा आणखी सिस्टिक फायब्रोसिस. त्यातलं पहिलं आपण कोणतं? विडोपिक. विडोपिकचं एक्झाम्पल घेऊया. विडोपिक showing the V shape of hair, showing the V shape of hairline. केसाची V shape येते. या ठिकाणी जर पाहिला आणि केसाला या ठिकाणी इथं अशा दोन मार्किंग दिसतील. केस गेले असतील, इकडची आणि इकडची केस गेलेले असतील आणि व्ही शेप दिसेल तिथं. असा व्ही शेप जर दिसला लक्षात येते का? असा जर केसाला शेप दिसत असेल व्ही शेप मार्किंग, and that's the विडोपिक. त्याला काय म्हणलं? विडोपिक. that's the विडोपिक. त्याला विडोपिक म्हणलेलं आहे. विडोपिक they are causes due to the dominant genes, autosomal dominant. हे कशामुळे होत आहे? तर ऑटोझोमल डॉमिनंट. ऑटोझोमल डॉमिनंट कंडिशन्स. ऑटोझोमच्या डॉमिनंट कंडिशनमुळे या ठिकाणी ही कंडिशन दिसते तुम्हाला, ऑटोझोमल डॉमिनंट. समजा या ठिकाणी आपण जीनची जोडी घेतली, होमोलॉगस पेअर आहे, ऑटोझोम्स आहेत, होमोलॉगस पेअर ऑटोझोम्स. आणि इथं तो जीन असेल जरा विडोपिक हा जीन आहे. विडोपिक, डब्ल्यू फॉर विडोपिक. दोन्ही कॅपिटल म्हणजे डॉमिनंट. जीन कसले आहेत? डॉमिनंट असतील. दोन्ही जीन डॉमिनंट असतील त्यावेळेस विडोपिक दिसेल. डॉमिनंट both the genes they are the dominant. किंवा असं पण असेल एक जीन डॉमिनंट आणि एक जीन रिसेसिव्ह. एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह आहे असं असेल तरी पण विडोपिक दिसेल. ही कुठली कंडिशन आहे?
ही होमोझायगस आहे. होमोझायगस डॉमिनंट, ही दोन्ही सारखे आहे पण डॉमिनंट आहे, त्याला होमोझायगस डॉमिनंट म्हणायचं. होमोझायगस डॉमिनंट. दोन्ही जीन्स एकसारखे आले आणि कॅपिटल आले. होमोझायगस डॉमिनंट. इथं दोन्ही जीन्स असले, एक कॅपिटल एक स्मॉल आहे, म्हणजे हा डॉमिनंट हा रिसेसिव्ह, म्हणजे हेट्रोझायगस. कसला आला? हेट्रोझायगस. हेटेरोझायगस डॉमिनंट. एक जीन आहे इथं त्यामुळे डॉमिनंट म्हणायचे. कोण कसला आहे? हेट्रोझायगस. तर एक कॅपिटल एक स्मॉल लेटर. हेट्रोझायगस डॉमिनंट. या दोन्ही वेळेस काय दिसणार आहे? युडोपिक. काय होते? युडोपिक. इथली केस त्या ठिकाणी गेलेली असतील असे युडोपिक कंडिशन्स. तर काही व्यक्तीमध्ये नॉर्मल हेअरलाईन असते. नॉर्मल हेअरलाईन. काही व्यक्तीमध्ये केस असे दिसतील नॉर्मल हेअरलाईन्स. हे कशामुळे आहे नॉर्मल हेअरलाईन्स? ड्यू टू द जीन्स. असं असेल तर त्या ठिकाणी इतर जीन्स कसे असतील? बोथ जीन्स द्या रिसेसिव्ह. दोन्ही जीन्स त्या ठिकाणी कसे असतील? रिसेसिव्ह असतील. यासारखे रिसेसिव्ह, दोन्ही जीन रिसेसिव्ह असेल, दोन्ही एकसारखे, त्यामुळे होमोझायगस. काय म्हणायचं? होमोझायगस रिसेसिव्ह. त्याला होमोझायगस रिसेसिव्ह. दोन्ही सारखे आहेत त्याला होमोझायगस, पण स्मॉल लेटर आहेत म्हणून रिसेसिव्ह. दोन्ही लेटर स्मॉल आले तर मात्र काय आहे? स्ट्रेट हेअरलाइन्स. स्ट्रेट हेअरलाइन्स. त्याला स्ट्रेट हेअरलाइन्स म्हणायचं. आणि असं असेल तर विडोपिक. काय आहे? विडोपिक. सो बोथ द चान्सेस, दोन्ही चान्सेस, हेअरलाईन स्ट्रेट घ्या किंवा विडोपिक घ्या, बोथ द चान्सेस दे आर 50-50 इन मेल ॲज वेल ॲज द फेमेल ऑल्सो. सो मेलमध्ये किंवा फेमेल्समध्ये ह्या दोन्ही कंडिशन्स, ह्या चान्सेस त्याचे 50-50% असतील. आपल्या घरामध्ये चेक करा, आपल्या घरातले जे काही लोक असतील त्यांचं त्या ठिकाणी विडोपिक कंडिशन आहे का नॉर्मल हेअरलाईन्स आहे हे चेक करा. सो व्हॉट आर विडोपिक? कशामुळे विडोपिक? दे आर द व्ही शेप्ड हेअरलाईन्स. व्ही शेप्ड हेअरलाईन्स. जर हेअरलाईन्स अशी असेल, व्ही शेप असेल, इथले केस जर गेलेले असतील असे, तर त्याला काय म्हणायचं? दॅट्स आर द विडोपिक. त्याला विडोपिक म्हणा. ही कंडिशन कशामुळे आहे? ऑटोझोमल जीन्समध्ये. जर कोणती कंडिशन पाहिजे? ऑटोझोमल डॉमिनंट. ऑटोझोमल डॉमिनंट कंडिशन असेल तर विडोपिक दिसेल. मग डॉमिनंटमध्ये, ऑटोझोमल डॉमिनंटमध्ये दोन कंडिशन्स आल्या. जर दोन्ही जीन कॅपिटल आली तर होमोझायगस डॉमिनंट, त्यावेळेस पण विडोपिक असणार आहे. आणि एक जीन कॅपिटल एक स्मॉल म्हणजे हेटेरोझायगस डॉमिनंट असेल तरी पण विडोपिकच आहे. हेटेरोझायगस और होमोझायगस डॉमिनंट शोइंग विडोपिक. आणि जर दोन्ही जीन्स स्मॉल लेटर असतील किंवा रिसेसिव्ह असेल त्याला काय म्हणतात? होमोझायगस रिसेसिव्ह आर द स्ट्रेट हेअरलाईन. त्याला मात्र हेअरलाईन कशी असेल? स्ट्रेट असेल. सो दॅट्स आर द वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ डॉमिनंट ऑटोझोम. एक्झाम्पल कुठला आहे? विडोपिकस. देन द सेकंड एक्झाम्पल, phenyl ketonuria. phenyl ketonuria.
PKU फिनिल कीटोन युरिया हा कसला आहे विकार दॅट्स आर द ऑटोझोमल रिसेसिव्ह ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणजे जीन्स जर ऑटोझोम्सवरती रिसेसिव्ह असतील तर त्या ठिकाणी हा किंवा ही डिसऑर्डर दिसणार आहे कोणती फिनिल कीटोन युरिया दॅट्स आर इन शॉर्ट फॉर्म दॅट इज कॉल्ड PKU also. Both the genes they are in a recessive condition also. Phenylalanine काय है अमायनो एसिड phenylalanine that's are the amino acid. जर दोन्ही जीन रिसेसिव्ह असेल both the genes in the chromosome हे ऑटोझोम्स आहेत होमोलॉगसची जोडी आहे ऑटोझोमची एक जोडी घेतली आपण ऑटोझोम्स आणि यामध्ये असलेले हे दोन्ही जीन कसे आहेत रिसेसिव्ह आहेत रिसेसिव्ह पी फॉर फिनिल त्यासाठी पी घेतलेली आहे आणि दोन्ही स्मॉल लेटर आहेत म्हणजे रिसेसिव्ह असतील बोथ द जीन्स दे आर रिसेसिव्ह द पर्टिक्युलर डिसऑर्डर द्या त्यावेळेस त्या ठिकाणी हे डिसऑर्डर दिसते की फिनिल कीटोन युरिया असं असेल तर काय होतंय the enzyme phenylalanine hydroxylase enzyme phenylalanine hydroxylase enzyme they do not form. जर हे दोन्ही रिसेसिव्ह कंडिशनला असतील तर phenylalanine hydroxylase enzyme तयार होणार नाही. हे जर एन्झाईम तयार झालं नाही तर phenylalanine म्हणजे अमायनो ॲसिडचं कन्व्हर्जन ट्रायोसिन मध्ये होत नाही. ट्रायोसिन कंडिशन्स बघायचे कसे आहेत हे ऑटोझोम्स आहेत समजा याच्यावरती डॉमिनंट जीन आहे जर डॉमिनंट जीन असतील तर एन्झाईम तयार होत आहे कोणतं phenylalanine hydroxylase enzyme हे काय करते एन्झाईम हे एन्झाईम phenylalanine म्हणजे अमायनो ॲसिड एक प्रकारचा आहे त्या अमायनो ॲसिडचं कन्व्हर्जन कसं करत आहे ट्रायोसिन मध्ये च्या उलट फिनिल कीटोन युरिया हे डिसऑर्डर कशामुळे आहे हे जीन्स रिसेसिव्ह आहे रिसेसिव्ह ऑटोझोमल जीन हे रिसेसिव्ह असतील हे दोन्ही जीन जर रिसेसिव्ह आहेत असं गृहीत धरा रिसेसिव्ह असेल तर हा विकार होतोय फिनिल कीटोन युरिया हे दोन्ही जे रिसेसिव्ह असल्यामुळे एन्झाईम तयार होत नाही एन्झाईम तयार होत नाही एन्झाईम तयार डू नॉट फॉर्म हे एन्झाईम तयार होत नाही कोणतं phenylalanine hydroxylase एन्झाईम तयार डू नॉट फॉर्म हे एन्झाईम तयार झालं नाही त्यामुळे काय होतंय अमायनो ॲसिड कोणतं phenylalanine नॉट कन्व्हर्टेड इनटू ट्रायोसिन या अमायनो ॲसिडचं कन्व्हर्जन ट्रायोसिन मध्ये होत नाही अर्थात काय याचं प्रमाण वाढलं जाईल याचं प्रमाण हे ब्लडमध्ये वाढलं जाईल in case of blood phenylalanine the particular amino acid they are increased ह्याचं या अमायनो ॲसिडचं प्रमाण वाढलं जाईल सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ब्रेनमध्ये जो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे त्यामध्ये याचं प्रमाण वाढलं जाईल
अन इफेक्ट ऑन ब्रेन, आणि त्याचा परिणाम ब्रेनवरती होतो. म्हणून या विकाराला नाव दिले कुठलं? फिनिलकेटोन्युरिया, PKU. ही कंडिशन का उद्भवते? जर दोन्ही जीन हे रिसेसिव्ह असतील. कसले? रिसेसिव्ह. थोडक्यात हे डिसऑर्डर्स म्हणायला गेले. ही कशामुळे आलेली आहे? ऑटोझोमल रिसेसिव्ह. ऑटोझोम्सवरती असलेल्या 2 रिसेसिव्ह जीन मिळालेले. समजा या ठिकाणी ते कॅपिटल आहे किंवा इथं पण कॅपिटल आहे, दोन्ही कॅपिटल आहेत, हे डॉमिनंट, किंवा एक कॅपिटल आणि एक स्मॉल आहे, हेटेरोझायगस आहे, तरी पण हे होणार नाही, हा विकार होत नाही. का होत नाही? जर अशा केसेसला एन्झाईम तयार होणार. कोणता? फिनिल एलेनिन डायहायड्रॉक्सिलेज एन्झाईम हे तयार होत आहे. हे तयार झाले की हे अमायसिनचं कन्व्हर्जन, फिनिल एलेनिनचं कन्व्हर्जन कशात होते? ट्रायोसिनमध्ये होते. च्या उलट हे दोन्ही जीन जर रिसेसिव्ह असतील, ऑटोझोमल रिसेसिव्ह, त्यावेळेस मात्र हे एन्झाईम नॉट फॉर्म, हे एन्झाईम तयार होत नाही. कोणते एन्झाईम? फिनिल एलेनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम डू नॉट फॉर्म, हे तयार होत नाही. हे तयार न झाल्यामुळं फिनिल एलेनिनचं कन्व्हर्जन ट्रायोसिनमध्ये होत नाही. म्हणून याचं प्रमाण वाढलं जातं. फिनिल एलेनिन दे आर मोरली इन्क्रीज इन ब्लड, their concentration they are more in cerebrospinal fluid of brain. ब्रेनच्या फ्लुइडमध्ये याचं प्रमाण वाढलं जातं. याचा परिणाम ब्रेनवरती होतो. इफेक्ट्स ऑन ब्रेन अँड द पर्टिक्युलर डिसऑर्डर, एक डिसऑर्डर आहे की ज्याला काय म्हणलं आहे? फिनिलकेटोन्युरिया. ऑटोझोम्सवरती असलेल्या रिसेसिव्ह जीनमुळे उद्भवणारी कंडिशन्स आहे. So that's one of the example. So today we are stop here, and strictly present they are most essential. Thank you.